अंजली दमानिया यांना लाचलुचपत विभागाचं पत्र आले। धनंजय मुंडेंवर केलेल्या आरोपांवर चौकशी होणार आहे। दमानियांची धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्यांनी कोट्यवधींचा घोटाळा केला होता असा आरोप करत दमानिया यांनी राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला पत्र लिहिलं होतं। अंजली दमानियांना आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पत्र आलेले आहे। धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्यांच्यावर अंजली दमानिया यांनी आरोप केले होते। या विभागात घोटाळा झाल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता। त्यानंतर आता याच संदर्भात अंजली दमानिया यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पत्र आलेलं आहे। तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अंजली दमानिया यांच्याकडून आरोप करण्यात आले होते। कृषी विभागामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता। सकारात्मक पावलं उचलण्याची शाश्वती दिली आहे। मी परत चर्चा करणार आहे। सर्व कष्टकऱ्यांसाठी मुंडे साहेब एक प्रतीक होते आणि त्यांचं जीवन कसं असतं, त्यांचं काम हिरावून घेणे, त्यांचं जीवन बदलणं नाही, त्यांच्या कामाला न्याय देणं। आता मी जे करू शकले ते केलं। प्रत्येक वेळी मी ऊसतोड कामगारांच्या कोयत्याला मानधनात वाढ करून दिली। आता 34% सगळ्यात हायेस्ट मानधनात वाढ करून दिली आहे। तर मी नेहमी मुकादमांच्या संघटनांवर काम केलेलं आहे, पण त्यांच्या मुलांच्यासाठी त्यांच्यासाठी कशा जास्तीत जास्त सोयी सुविधा याव्या यासाठी महामंडळ घोषित केलेलं आहे आणि ते करायला पाहिजे। त्याला जास्त प्रभावीपणे लक्ष द्यायला पाहिजे असं वाटतं। तुम्ही आता मला जे सांगितलं त्याची मला कुठलीही कल्पना नाही, कारण मी स्वतःच कार्यक्रमात पुण्यतिथीच्या ह्याच्यात आहे। तर आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी विशाल सवने यांच्याकडे, त्यांच्याकडून अपडेट्स घेऊयात। विशाल, धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्यांच्या विभागात घोटाळा झाल्याचा आरोप दमानिया यांनी केला होता। काय नेमकं आता जे पत्र दमानिया यांना आलेले त्यात म्हटलेलं आहे? पाहिलं तर अंजली दमानिया यांनी या अगोदर धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप केले होते, भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, त्यांच्या खात्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले होते। खत खरेदीमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे अशा स्वरूपाचे देखील त्यांनी जे आहे ते मोठे आरोप केलेले होते। तो भ्रष्टाचार कोट्यावधी रुपयाचा असल्याचं देखील त्यांनी वारंवार सांगितलं होतं। या संदर्भात आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अंजली दमानिया यांना पत्र पाठवलेले आहेत आणि त्या पत्रामध्ये असं देखील म्हटलेलं आहे की 2 दिवसाच्या आत तुम्ही तुमच्याकडे जे काही पुरावे असतील ते तुम्ही सादर करा आणि त्याच पत्राचा आधार घेऊन आता अंजली दमानिया जे आहेत ते 4 तारखेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे स्वतःकडे असणारे काही पुरावे जे आहेत ते मांडण्यासाठी जाणार असल्याचं कळतंय। त्यामुळे धन्यवाद विशाल संपूर्ण माहितीसाठी। तर अंजली दमानिया या आता उद्या 4 जूनला त्यांच्याकडचे पुरावे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सादर करणार आहेत।